नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरेरेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पांच्या उपस्थितीत अनेक कलावंत म्हणजे त्यांचे उपासक आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाकरता येतात. आणि तसाच एक आपल्याच परिवारातला मी म्हणेल, बाकी पहिल्यांदाच खरं तर नव्याने आलेले तिघं. आपलं सिद्धार्थ जाधव आपल्यासोबत आला. हा सिद्धू, बरं बरं आहे मस्त आहे. आणि काय आहे, शेवटी बाप्पा आलेले आहेत, म्हणजे आपले बाप्पा मोर्याचे कॉन्टेस्ट होत आहेत. त्यामुळे हा कार्यकर्ता, शेवटीचा कार्यकर्ता पाय पडायला तर येणारच, मग आलाय तर काहीतरी द्यायला पाहिजे. हे सांगायला आलो की त्यांचा एक सिनेमा येतो, त्याचं नाव आतली बातमी फुटली. लोकमतवर अशा खूप न्यूज 18 लोकमतवर खूप बातम्या फुटल्या जातात. बातमीदाराच्या दारात बातमी फोडण्यासाठी आलेला आहे. कलाकार म्हणून एक बातमी फोडायला आलो. काय नाही, मोहन आकाशे सर, मी, प्रीतम, रोहिणी अट्टंगडी मॅम, विजय निकम सर, भारत गणेशपुरे सर, आनंद कारेकर सर, अमीर तळवळकर, आमची त्रिशा ठोसर, हे सगळे मिळून एक मनोरंजनाची बातमी घेऊन आलेत, जी 19 तारखेला संपूर्ण महाराष्ट्राच्या थिएटरमध्ये फुटणार आहे. आणि खूप आनंद होतोय की त्या टीम बरोबर आज इथे माझ्या भावाबरोबर गप्पा मारतोय. बस भाई आला की मी काय, जसं आता मी म्हणालो की बाकी अँकरची गरज पडत नाही, आम्ही फक्त श्रोते होतो असे मस्तपैकी. पण विजय दादा, तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात, प्रीतम पहिल्यांदा आली, विशाल पहिल्यांदा आला. खरं सांगू, मी ग्रे शेडच्या आत्तापर्यंत भूमिका करणारे जे कलावंत पाहिले त्यातले तुम्ही एक माझे फेवरेट आहात. थँक्यू व्हेरी मच. खरंच, म्हणजे आपण म्हणतो ना, एक सुलझावा इन्सान, तो त्याचा अभिनय त्याच्या अनुभवातनं परिपक्व होत जातो, त्यातले तुम्ही आहात. आणि ते तुमच्या प्रत्येक भूमिकेतनं दिसतं. ते पहिले तर मला चाहता म्हणून तुमच्याकडे व्यक्त व्हायचं आहे. दुसरं, इतके वेगवेगळे पर्व तुम्ही इंडस्ट्रीतले बघितले. गणपतीपासून सुरुवात करूया. सिद्धार्थकडे मी येईनच, तो सांगेनच त्याच्या गणपतीच्या आठवणी. पण तुम्ही बदललेला उत्सव, तुमच्या उत्सवाबद्दलच्या काही आठवणी आहेत का? अगदी भरपूर आहेत. सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन. लोकमतच्या प्रेक्षकांना नमस्कार. गणपतीच्या माझ्या सगळ्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या विशेषतः आमच्या चाळ संस्कृतीमध्ये राहत होतो मी. आमच्या पोलीस लाईनमध्ये राहायचो, तर तिथल्या 10 दिवसांच्या 10 नाटकांच्या जास्त करून आठवणी आहेत. तिथे 10 दिवस नाटकं व्हायची. तिथे ती जागा पटकवायला मगाशी सिद्धूने सांगितलं तसं आपली आपली चटई टाकून किंवा एखादं बारदान टाकून तिथे जागा अडवायची, कारण मागून बघायचं ह्याच्या डोक्यातून त्याच्या डोक्यातून. आणि त्यातून त्या नाटकातला एखादा कलाकार स्टेजच्या खाली उतरताना दिसला तर आम्हाला अजिम्या ब्रह्म पाहिले हीच फिलिंग यायची. आणि अरे तोच तर त्या कलाकाराला मी खाली बघितलं, आत्ता इकडून गेला, माझ्याजवळ उभा होता वगैरे, इतकी स्टार व्हॅल्यू त्या कलाकारांची असायची. आणि त्यामुळे ही जी मानसिकता असू शकते एखाद्या कलाकाराबद्दल, त्याची समज यायला जरा सोपं गेलं ते. पण खूप छान मजा यायची. 10 नाटकं म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या त्या संपूर्ण एरियामध्ये वर्षभर चर्चेसाठी एक उत्तम ते पर्व असायचं. अरे ते नाटक असं होतं, त्या असं ती नटी कशी रडली आणि तो मुलगा कसा, मजा असायची, खूपच मजा, आनंद. तुम्ही तो एक एरा जागवला खरं तर. अगदी. आणि आमची पिढी खरं त्या एराला मिस करते, मी असं म्हणेन. सिद्धार्थ, सॅडली मी तर नाशिकचा आहे, पण आम्ही उत्सव बघितले, देखावे बघितले. प्रीतम, तू तर मुंबईची आहेस ना? बरोबर. आय एम फ्रॉम पुणे. अच्छा, पुण्याची. बापरे, पुण्यानगरी. पुण्याबद्दल काय बोलायचं? पुण्याचे देखावे गणपतीचे गणपतीचे कॉम्पिटिशन मध्ये असतात सगळे. रात्रभर आपण येस सुरुवात करायची, रात्री 9ला सुरुवात करायची. ऍब्सोल्युटली. आम्ही तर रात्री 9 वाजता सुरू करायचो. म्हणजे मी 3री-4थीला वगैरे असेल त्यावेळेस पप्पा 2-3 दिवस झाले की आम्ही रोज एक गणपती पकडायचो, एक मंडळ पकडायचो आणि अख्खं पुणे आम्ही धुवून काढायचो. म्हणजे असं म्हणा, आणि थकलो की मग उसाचा रस प्या, असं चटरफटर खा, असं काही काही. आणि इतके देखावे सुंदर सुंदर पुण्यात असतात. एक कॉम्पिटिशनला असतात. ॲक्च्युली पुण्याचं वर्णन करावं तितकं कमीच आहे. आणि मला आठवते, लहानपणी मी कृष्णाचा देखावा बघितला होता, आलियामर्दन. सो तो मला अजूनही आठवते. किंवा आपले शिवाजी महाराजांचे पण असतील ते सुद्धा देखावे, भरपूर देखावे पुण्यात पाहिले आहेत. विशाल, भले तुम्ही हिंदी भाषिक आहात, पण मराठीबद्दलचं तुमचं प्रेम मोठं आहे. एक चित्रपट तुम्ही डिरेक्ट करून पुढे आणता, आणि यापूर्वी त्यासाठी निर्मिती केली त्यांनी, निर्माता म्हणून. कॅप्टन आहात तुम्ही या जहाजाचे. पण तरी बाप्पांबद्दल विषयी सुरुवात करूयात. काय म्हणजे काय आठवणी आहेत या उत्सवाबद्दलच्या? तुमचं बाप्पांशी असलेलं नातं तुम्हाला काय वाटतं? सर एक्चुअली क्या था ना, जब मैं छोटा था ना तो मैं पहले से मोटा था. राइट. तो मेरे को पहले से मोटा था, सच में. तो मोटा था. अब उसमें क्या था ना, जब भी गणपति का फेस्टिवल आता था तो मेरे घर वाले ना हमेशा टेंशन में आते थे कि मिठाई मीन जो मोदक आने वाले हैं कि हमारे घर का गणपति ये दबा के खाने वाला है. और ये सच्ची चीज.
दूसरी जो मेरे लिए फेस्टिवल है ना बहुत डिवाइन है. मुझे इसकी वाइब, इसके कलर्स, इट्स अनदर लेवल. वो फीलिंग है, वो बता नहीं सकते, एक्सप्रेस नहीं कर सकते. लेकिन एक चीज़ क्या थी कि ये फेस्टिवल के टाइम पे ना मेरे बचपन से मेरे डैड और मेरे पापा और मम्मी हम लोग है ना पंडाल टू पंडाल घूमते थे. अच्छा. सैंटी क्रूज में रहता हूँ, बॉर्न एंड बॉटअप यहाँ पे. तो पंडाल टू पंडाल घूमते थे. फिर गिरगांव चौपाटी जाओ, इधर जाओ, सब जगह चन्नी रोड, ग्रांट रोड, सारे, और लाल बाग चौराहे, सब जगह पे एक के बाद. लेकिन सबसे ज़्यादा एक्साइटमेंट होती थी 1.5 दिन के गणपति, गौरी विसर्जन एंड फाइनल विसर्जन के दिन पे. क्यों? क्योंकि जहाँ मैं रहता था वहाँ से ही सब गणपति जाते थे, जू बीच घर के बाजू में. तो घंटे मेरी पूरी फैमिली बैल्कनी में खड़े रह के एक एक गणपति बाबा जो जाते थे उनका दर्शन हम लोग करते थे. क्या बात है. तो ये जो है वो उसकी वाइब ही अलग है. और पहले हम लोग क्या जॉइंट फैमिली में रहते थे, तो हम लोग के और बाजू में भी हमारे कजिन्स, तो हम लोग जो 16 जने घर पे, तो एक साथ इट्स अ फेस्टिव टाइम. तो मैं वो एक्सप्लेन नहीं कर पाऊंगा, बट इट इज़ वेरी डिवाइन फॉर मी. और उसका जो स्टार्ट है ना, जो जैसे मैं पहले से जो मेरी फैमिली जो मेरे को परेशान बचपन से, जो अभी भी वही हालत है, मोदक अभी भी वही हालत है. मोदक दिखता है तो मेरी वो वीकनेस है. तो मैं थोड़ा ध्यान रखा. आज सुबह विजय सर ने मोदक मांगा तो मैंने बोला भाई मत मंगाना वरना शुरू हो जाऊंगा. तो दिस इज़ माई मेन मेमोरी. एंड तो मेरे लिए गणपती बापा का जो पूरा त्यौहार है, इट इज़ प्योरली डिवाइन. हे बाप्पांच्या नैवेद्यातले मोठे वाटेकरी आहेत ते. हा. एक तो दुसरी एक आठवण आहे की आम्ही एक ढोल घ्यायचो आणि 15-20 मुलं मिळून आम्ही आमच्या बिल्डिंग मधल्या किमान सगळ्यांच्या घरी आरती करायला जायचो. हा, तो एक माहोल वेगळाच असेल. आणि मग त्या लांबलचक आरत्या. "जय हो विठ्ठले" करत तो एक निडळावर एक. आणि विशेषतः ज्यांच्या घरी सुंदर मुली असायचे त्यांच्या घरची आरती लांबायची. ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी. त्यामुळे तो एक आनंदाचा भाग असायचा. ती एक आठवण. म्हणजे मला असं वाटतं की गणेशोत्सवाची उत्सुकता असतेच की कधी गणपती येतात, कधी गणपती येतात. पण गणपती आल्यानंतरची उत्सुकता, कधी आरतीची वेळ येते, कधी आरतीची वेळ येते रात्रीची. कुणाकडे काय प्रसादाला काय असायचं त्याच्यापेक्षा हा, म्हणजे ती सौंदर्य जे आहे बाप्पाच्या वा, अवतीभोवतीचं. वा, बस बस बस. ते उजळून येतं बाप्पा पुढे सगळं. विजय सरांच्या आतल्या बातम्या लय फुटतात दादा. आरती लांबायची. आरती लावायची आज. ताईंना विचारलं पाहिजे की ताईंच्या घरी आरतीला आले होते का ते. पण चला बातमीवरती येऊयात. बातमी काय नेमकी, म्हणजे आम्ही असं म्हणतो ना ब्रेकिंग न्यूज. बघा आत्ता क्षणाला आंदोलनाच्या चर्चेसाठी आता नेते पोहोचलेले आहेत. आंदोलन संपणार. तुमचं या चित्रपटातलं आंदोलन काय, नेमकं काय बातमी फुटणार आहे? माझ्या करिअर मधली ब्रेकिंग न्यूज आहे ही. कारण आपण खूप वेळा बोललो की मला अभिनेता व्हायचं नव्हतं. आपण काय इन्स्पेक्टर होणार, तो पोलीस होणार, तो सगळं एकांकिका स्पर्धा आहे. सगळ्यांनी संधी मिळत एक ॲक्टर व्हायची संधी मिळाली. महेश मांजरेकर सरांसारखा गुरु मिळाला की ही सगळी लोक सांगत गेले आणि आपण अभिनय करत गेलो. बरोबर. पण प्रेक्षक म्हणून इच्छा होती की या सगळ्यांना जवळून पाहता यावं. स्वर्गीय निळू भाऊंबरोबर एक कुठेतरी काम करायची संधी मिळाली गावचं चांगलंमध्ये. 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस हा सिनेमा मी घेतला, कारण मला दिलीप प्रभाकर सरांबरोबर काम करायला मिळेल. तशीच एक माझी इच्छा, तशीच एक ब्रेकिंग न्यूज माझ्या आयुष्यात झाली की मला डॉक्टर मोहन आगाशे सरांबरोबर काम करायची संधी मिळाली. सो ही माझ्या आयुष्यातली आतली बातमी फुटली. कारण एवढे दिग्गज, मी नेहमीच म्हणतो की जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हे दिग्गज अभिनेते काम करत आहेत. आणि कुठेतरी काम करायची संधी हवी होती. सिनेमा करतोय, एक संधी आली होती, त्यात काही जमलं नाही. एक मी त्यांच्यावर ॲड फिल्म केली. सो रोहिणी अट्टंगडी मॅम आणि डॉक्टर मोहन आगाशे सर यांच्यावर काम करायची संधी मिळणं ही माझ्या करिअरमधली एक वेगळी ब्रेकिंग न्यूज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे माझ्या करिअरचं 25वं वर्ष आहे. तर 25 वर्ष पूर्ण झाली. आणि आपल्या मैत्रीलाही 25 वर्ष पूर्ण झाली. भाई कालिदास कला मंदिरला आपण भेटलो तेव्हा आपल्या मैत्रीलाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सो या 25 वर्षात सिनेमे येत आहेत. आता थांबायचं नाही, ये रे पैसा, आता आतली बातमी फुटली. खूप वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे कलाकार माझ्या वाट्याला येत आहेत. विनोदी नाही, हा सिनेमा विनोदी नाही, हा ड्रामा आणि ह्युमर असं मिक्सचर असलेला आणि त्यात थोडं थ्रिल, थोडं सस्पेन्स असं असलेला सिनेमा आहे. त्या 2025मध्येच माझे अशा बातम्या फुटत आहेत. एक आता थांबायचं नाही, खूपच वास्तववादी खरी गोष्ट. ये रे पैसा 3 एक फॅन्टसाईज आणि एक स्टाईलाइज सिनेमा. आणि आतली बातमी फुटली एक असा विषय जो माणूस म्हणून, कलाकार म्हणून मला खरंच आवडला आहे, कनेक्ट झाला आहे. आणि त्यात काय तर मला मोहन आगाशे सर, डॉक्टर मोहन आगाशे सर किंवा प्रीतम कागणे, रोहिणी ताई,
विजय सर, भरत सर, आपला आनंद कार्यकर, त्रिशा ठोसर, जिला आत्ता नॅशनल मिळाला यार, ती पोरगी काय काम करते, 5-6 वर्षाची मुलगी, काय यांच्यावरचं काम मुवमेंट. विशाल गांधीसारखा मराठी म्हणणार नाही, मराठीच आहे तो, त्याला हिंदीमध्ये काम करताना मराठी सिनेमा प्रोड्यूस करावासा वाटला आणि अशी गोष्ट निवडावीशी वाटली आणि त्यासाठी मोहन आगाशे सरांसमोर मला काहीतरी संधी द्यावीशी वाटली. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ह्या टीमचंच अभिनंदन आहे. त्यामुळे माझ्यासाठी आता थांबायचं नाही, खूप स्पेशल फिल्म आहे आणि मी माझं हे 25वं वर्ष सेलिब्रेट करतोय. त्यातला नक्कीच मोठा फटाका आतली रात्री फुटली आहे. वा वा, मोठा फटाका असणार आहे. या विजय सर, मोठा पडदा ते छोटा पडदा, रंगभूमी, OTT इथपर्यंत पोहोचलेले तुम्ही शिलेदार आहात. खरं तर तुम्ही नशीबवान आहात, हे सगळं बघता, हे सगळे बदल तुम्ही जवळून बघता. पण ज्यावेळेस या सिनेमातली तुमची भूमिका काय मी ती विचारणार नाही, पण कसा झाला एकूण सिनेमा, काय वाटतं तुम्हाला? सिनेमा उत्तम झालेला आहे. प्रेक्षक एकदा बघायला बसले की कधी संपला कळणार नाही. वेगवान आहे, खूप हॅपनिंग आहेत त्याच्यामध्ये. पण तू म्हणालास ना विशाल, तसं तो फार महत्त्वाचा शब्द वापरलास तू की नशीबवान, की ॲक्च्युअली मी नशीबवान. काही माणसं नशिबाने पुढे जातात, त्यांच्यापैकी मी आहे. काही माणसं अतिशय कष्टाने आणि जिद्दीमुळे पुढे जातात. त्याचं उदाहरण तुम्हाला आत्ता प्रेक्षकांना देतो मी. माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती, सिद्धार्थ जाधव नाटकात शिरू पाहत होता तेव्हा एका कॉमन मित्राद्वारे तो माझ्याकडे आला की बाबा हा माणूस बरीच वर्ष नाटकात आहे, तर यांना विचारूया काय करू मी. तर मी जे धोरण स्वतःच्या बाबतीत अवलंबलं की बाबा रे, मी माझं कुटुंब, मी नोकरी करणार, उरलेल्या वेळात थिएटर करणार, मला करिअर. तर तेच मी त्याला सांगितलं. तो मला म्हणाला की मी युनिव्हर्सिटीला जाऊ का, ते 3 वर्षांचा कोर्स करू का, तुम्हाला काय वाटतं? तर मी म्हटलं मित्र, तू कोर्स कर, काही कर, एक साईड इन्कम ठेव, असलंच पाहिजे. त्या गोष्टीबाबत असा मी तुला विशाल आत्ता मी सांगितलं की असं तुला सल्ला दिला तर तुला राग येईल का? नाही. याला राग आला आणि त्याने तो इतकी वर्ष जपला. 25 वर्ष तो राग बाळगू नये. त्याला एकच उत्तर अपेक्षित होतं, सिद्धू यू बॉर्न टू बी एन ॲक्टर, गो विथ इट, एवढंच अपेक्षित होतं. आणि ते धाडस माझ्या तोंडून झालं नाही, कारण मला आम्ही असे जपून वागणारी माणसं एवढं. तर त्या जिद्दीला सलाम आणि त्याच्यातून निघालेल्या त्या यशाला सलाम. हे प्रेक्षकांसाठी खूपच महत्त्वाचं उदाहरण म्हणून मी दिलं. आता माझ्या रोलबद्दल मी नाही सांगणार. माझ्या काही तिथेही असंच आहे, म्हणजे काही खलनायक ते आतल्या सरप्राईज करणार हे मी तुम्हाला सांगतो. काही आतल्या बातम्या ज्या आहेत त्या योग्य वेळी फुटाव्यात असं माझं स्पष्ट. आता पहिल्या भेटीची बातमी फोडली. पहिल्या भेटीची बातमी. पण मी काय म्हणतो सर, कॅरेक्टरचं नाव सांगा ना, त्याने ते आयडिया टायगर नाव ऐक नाव. अरे आता कॅरेक्टरचं नाव सांगितल्यावर लोक माझ्याकडे बघतील आणि लगेच हसतील. त्याचं नाव आहे टायगर भाई. टायगर नाव आहे हे कॅरेक्टर. आता तू समज, जिगर में दम है, जिगर में. टायगर वेदाव. तर काय आहे की मला बघितल्या बहुतेक आमच्या दिग्दर्शकांना दया आली. आता याला ताकदवान वाटायला कसा लावायचा, तर याचं नाव तरी टायगर ठेवू म्हणून ठेवलं असावं त्यांनी बहुतेक. सर पण एनिवेज माणूस साधा असला तरी अभिनेता ताकदीचा आहे. मी म्हणलं ना, मी यापूर्वी टायगर म्हणून टायगर. तर त्यामुळे बरं झालं हा प्रश्न विचारलास. एकदा मला याच्याशी बोलायचं होतं, तर त्या निमित्ताने मी तुझ्याशी बोलायची संधी साधली. पण एनिवेज खूप मजा आली. आणि मला ही अभिनेत्री इतकी चांगली आहे हे मला माहिती नव्हतं. हे मला सेटवर कळलं. मला असं वाटलं की अमोलची बहीण आहे आणि मी कधी भेटलो नव्हतो. हा भेटला होता, भारत गणेशपुरे वगैरे भेटला होता, तुम्ही भेटला होता सगळे, पण मी कधीच हिला बघितलंही नव्हतं. तर मला वाटलं की यांनी एक नवीन अभिनेत्री. मग मला कळलं की हे अमोलची बहीण आहे आणि मग मला कळलं चांगली अभिनेत्री. ते हे हळूहळू कळत गेलं. तसं त्रिशाबरोबर आम्ही दोघांनी काम केलं होतं आधी आणि इथेही बघितलं महेश मांजरेकरांच्या सिनेमामध्ये. मला तर भीतीच वाटते की ही 5-6 वर्षाची मुलं ज्या ताकदीनं अभिनय करतात, तर आम्ही काय करायचं मग याच्या पुढे. ही नशीब लहान आहेत, नाही तर आमची कामं गेली असती. खूपच सुंदर. आणि सरांनी सेटवरचं वातावरण जे ठेवलं ना, खूपच काय म्हणतात त्याला, आम्ही पिकनिकला आल्यासारखी शूटिंगला यायचो. काम कधी संपायचं कळायचं नाही, मजा यायची. सिद्धार्थची एनर्जी असते या सेटवर. मी ढोलकीला बघितलं होतं सिद्धार्थ, एवढी एनर्जी होती या सेटवर. त्याने कॅरेक्टरवर जास्त
हे दिलं, कारण वेगळं कॅरेक्टर होतं आणि वेगळं कॅरेक्टर त्याला ताकदीने दाखवून द्यायचं होतं की या तऱ्हेचंही मी करू शकतो, इतकं वेगळं कॅरेक्टर आहे ते. नेहमीच्या सिद्धार्थ प्रेमींना तर ते आवडेलच, पण इतरांनाही ते आवडेल, इतकं वेगळं कॅरेक्टर होतं. आणि भारत गणेशपुरे तर काय छाजाव प्रकरणं आहेत. आजावर छाजाव. आजावर छाजाव एक मंडळी होती. पण मग या एक मंडळीमध्ये प्रीतम तुझं कसं जमून आलंय या सगळ्या ह्याच्यात? ॲक्च्युली सगळ्यांशी तर खरंच खूप छान जमून आलं आणि स्पेशल थँक्स टू आमचे डिरेक्टर विशाल सर, त्यांच्यामुळे हा सिनेमा खरं तर मला मिळाला. आणि ज्यावेळेस मला असं कळालं की या सिनेमामध्ये मोहन आगाशे सर आहेत, रोहिणीताई आहे, सिद्धार्थ आहे, आपले भारत गणेशपुरे सर आहेत, निकम सर आहेत, तर त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण स्क्रिप्टमध्ये सुद्धा इतका दम होता आणि इतके कलाकारनी होकार दिल्यानंतर आपल्याला होकार देणं भागच पडतं. म्हणून मी पहिल्या दिवशीच हो म्हणून टाकलं आणि सगळ्यांसोबत छान जुळून आलं आणि धमाल मस्ती केली आम्ही सेट. मजा आली? अगदी मस्त मजा आली. म्हणजे आमचे डान्सिंग सिक्वेन्स पण आहेत, सिद्धूचं पण सॉन्ग आहे, गौतमी पाटील सोबत आहे, माझं स्वतःचं जालिम जालिम सॉन्ग आहे, तर ते सगळं करताना एक वेगळाच माहोल होता. गंमत आहे हा, म्हणजे गौतमी पाटील song, हा मी तुला ते सांगतो, चांगल्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. खूप साधी मुलगी आहे, उत्तम नाचते, चांगली परफॉर्मर आहे. आणि एका रात्रीत ते गाणं शूट केलं आम्ही. खरं सांगतो, आमचा राहुल ठोंबरे कोरिओग्राफर. पण ती मुलगी एवढी कोऑपरेटिव्ह आहे. एक तर ते थंडी बिंडी भाई आणि त्यात ते दादा हे आपण असं करूया, मुंबईतच केला आम्ही shoot. दादा मग ही स्टेप अशी करूया का, मग हे असं हे बरं आहे ना, कम्फर्टेबल आहे ना, तुम्हाला जमतंय ना. मग आम्ही सॉलिड एनर्जी लावते, त्याहून तूही तुझी एनर्जी लावत नाही, त्यामुळे ते गाणं चांगलं झालं. पण ते सगळं विशाल सरांच्या डोक्यात होतं काय करायचं कसं करायचं, आणि त्यांनी केलंय. पण एलिमेंट चांगले आहेत. म्हणजे प्रीतम ज्या पद्धतीने प्रीतमचं गाणं सुनिधी मॅमने गायलंय, माझं आणि त्रिशाचं जे गाणं ते जावेद अली सरांनी गायलंय, सोनाली सोनावणेनी गौतमी पाटीलचं गाणं गायलं. तो एक कमर्शियली छान पॅकेजमध्ये एक चांगली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न जयनीश भाई आणि आमचे विशाल सर करतायत. बरोबर. पण विशाल, जे व्हिज्युअलाइज केलं होतं, जे ठरवलं होतं स्क्रिप्ट तयार करत असताना, ते सगळं समोर प्रॉपर उतरलंय का? यू आर सॅटिस्फाईड? सर आई एम वेरी मच सेटिस्फाइड. ये पिक्चर जब कोई भी देखेगा ना, मीन्स आई एम फिंगर्स आर क्रॉस, बट मेरे लिए ये पिक्चर कॉन्फिडेंस इसलिए ज़्यादा दिखाता है क्योंकि मैंने मेरी सारी कास्ट को पिक्चर ऑलरेडी ये लोग को मैंने दिखा दी है एंड सब लोग यहाँ पे साथ में है, यू नो. ये इसलिए दो चीज़ है. एक तो सबके परफॉर्मेंस, क्योंकि एक टेंशन होता है कि जब मोहन सर आते हैं, मोहन आगाशे सर आते हैं, तो मैंने रियलाइज़ किया सर सेट पे कि मोहन सर के सामने सब में एक्साइटमेंट थी. सिद्धार्थ सर में एक्साइटमेंट थी, विजय सर में एक्साइटमेंट थी, प्रीतम में एक्साइटमेंट थी. और ये लोग सब सीनियर्स है, ये लोग सब लोग ने काम किया हुआ है. बट मोहन सर के सामने परफॉर्म करना, साथ में परफॉर्म करना एक अलग बात है. एंड प्लस रोहिणी मैम साथ में. तो जब वो सीन्स हुए हैं, देव कम आउट ब्यूटिफुल. एंड केमिस्ट्री, मोहन सर रोहिणी मैम की जो केमिस्ट्री है, इट इज़ आउटस्टैंडिंग. एंड वो लोग फर्स्ट टाइम साथ में आ रहे हैं. बराबर. इट इज़ देयर फर्स्ट फिल्म टुगेदर. सो फॉर देम ऑल्सो इट वॉज एक्साइटमेंट कि हम लोग दोनों साथ में काम कर रहे हैं. प्लस सिद्धार्थ सर मोहन सर के सीन्स है एपिक. विजय सर का एक सीक्वेंस है, सीन नहीं बोलूंगा, सीक्वेंस है, मैं बोलूंगा टाइगर भाई का एक सीक्वेंस है जो मास के लिए मीन्स समथिंग डिफरेंट, यू नो. तो इट इज़ आउटस्टैंडिंग. प्रीतम, मोहन सर, ये लोग सब लोग के साथ जो सीन्स किए, मीन्स परफॉर्मेंस. सेकेंड इज राइटिंग. हम लोगों ने राइटिंग पे बहुत मेहनत की थी जी. और जितना मैं चाहता था, यूजुअली क्या होता है, फिल्म मेकर गेज करता है कि जो मैंने लिखा है ना उसका 50% भी निकल गया ना तो पिक्चर अच्छी है. मेरे लिए जो मैंने लिखा है ना उससे 100 में से मीन्स आई एम सेइंग वी आर 95-98% दैट, विच इज़ एक्सीलेंट, क्योंकि हमने लिखा ही वो है. अब जो है वो हमने लिखा है एंड जिसके बेसिस पे मोहन सर से लेके त्रिशा थोसर सब ने हाँ बोला हुआ है. तो इट इज़ कम आउट. Means I am very excited. I am excited for the audiences to see it. It is entertainment and it is content together. इसलिए we call it a mass commercial film. It is not a जो farcical comedy नहीं है. It is a situational comedy. But when I say a situational comedy, it is a drama, comedy, thriller, suspense. वाह. This is the space which we are playing in. क्योंकि जो one line थी वो इतनी strong है सर मेरे लिए कि एक 80-year-old मैन अपनी बीवी के लिए सुपारी देने गए एट द एज ऑफ 80. बर. ओके. और जिसको वो सुपारी देने जाते हैं और जो सुपारी वाला आता है
सर आय वो है सिद्धार्थ सर I ये हमने ट्रेलर में दिया हुआ है दिस मच इज इनफ विशाल इज हुक बस ऑडियंस डेफिनेटली हुक होने वाला है इससे ज्यादा मत बताइए सर डन डन असा विचार कोणाच्याही मनात येऊ शकतो. सुपारी किलर आहे इकडे. सो सगळी अशी गंमत जम्मत जुळून आली. चला एक गाणं तर झालं पाहिजे यातलं. क्या बात आहे. हा आपलं गाणं एक बघ ही पण संधी आहे की लेजेंडरी ऍक्टर बरोबर काम करायला मिळालंय. डान्सिंग दिवा महाराष्ट्र तिच्याबरोबर नाचायला मिळालंय आणि आतला एक सिंगर पण रॅपर पण बाहेर काढता आलाय. तर यात एक टायटल ट्रॅक आहे जे पब्लिसिटीसाठी आणि कदाचित बीजीएमला सिनेमात वाजेल तर ते दिग्दर्शकाचं ते कॉल आहे. पण त्यातलं एक गाणं मी गायलंय जे आमच्या ॲग्नेल सरांनी. तू गायलंय? हो मी गायलंय. त्यात ते गाणं म्हणजे शब्द सुद्धा त्याचेच आहेत नाही. चालही त्याचीच आहे. शब्द चैतन्य कुलकर्णींची आहे आणि चाल ॲग्नेल सरांचं आहे. काय सांगतो. हो ॲग्नेल बरोबर. ॲग्नेल आणि त्यांनी त्यांचं केलं. मग विशाल सर बोललो क्या बोलताय मैं गाऊ क्या सर असं करून ते एक ते गाणं पण कमाल झालं जे आता बाहेर येईल. पण ठळक जे लोकमत फोडतात नेहमीच. हा ठळक बातमी सुटली बातमी वाचली बातमी ऐकली बातमी फुटली बातमी फुटली बातमी फुटली रे आतली बातमी फुटली आतली बातमी फुटली आतली बातमी फुटली रे. बाप्पांच्या साक्षीने आतली बातमी जी ती फुटलेली आहे आणि ही आतली बातमी जी फुटलेली ती बघण्याकरता तुम्ही जरूर जा. म्हणजे त्यातनं तुम्हाला कळू शकेल की बातमी नेमकी काय होती. तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि मी जसं नेहमी कायम म्हणत असतो तुमच्याबद्दलचा स्वार्थ आहे. कायम अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटा आणि मनोरंजन करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. कारण रोजचे ताणतणाव इतके आहेत ना यातनं तुम्हीच लोक आम्हाला हलके करू शकता आणि त्यामुळे आमचं आयुष्य देखील वाढतं. पुन्हा एकदा प्लीज. सर एक चीज़ मैं कहना चाहूँगा 2025 ओवरऑल ना पूरी दुनिया के लिए बहुत डिफिकल्ट रहा है. तो ये पिक्चर का थॉट जब मैं बना भी रहा था ना ऑन सेट इट वाज मेरे दिमाग में तब से चल रहा था बस ये लोगों के दुख कम करे और लोगों को हंसाए. क्या बात. क्योंकि बहुत देखा है ये साल सबने देखा है सबकी पर्सनल लाइफ में मीडिया ने देखा है सबने देखा है. सो इट वाज नीडेड दैट एक रिलीफ आए एंड एक ह्यूमन स्टोरी हम लोग लेके आ रहे हैं जिसके अंदर सारी चीज़ें मैडनेस है. बिल्कुल. सो दैट वाज द अटेम्प्ट. तो आतली बातमी फुटली 1 किंवा नंतरचा भाग जेव्हा तुम्ही कराल नेक्स्ट टाइम एक पत्रकार म्हणून बूम धरून तुम्हाला हवा असेल तर मी आहे. आणि नावात तुम्ही आहे. विशाल आहे, त्यामुळे होशीलच तू. हा होऊन जाईल आपलं जमू शकेल. विशाल जमू शकेल काहीच प्रॉब्लेम नाही. Done, sir. मग मी पण म्हणेल तिथं मी छोटा तप वगैरे असं जोरदार होईल सगळं. त्यामुळे डिरेक्टर सर लक्षात ठेवा. चला आत्ताच मी काय असेल ती मागणी घालून ठेवली आहे. यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करूयात. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उदीर मामा की जय. थँक्यू विशाल. थँक्यू.